पुढचा प्रश्न महत्वाचा आहे, जिथे मी तुम्हाला बोललो होतो की या प्रश्नामध्ये 80% विद्यार्थी चुकण्याची शक्यता असते. मी बोलत नाही सगळेच्या सगळेच, ज्यांना प्रश्न समजतात ते नाही चुकत. प्रश्न समजून घ्या, पोपटपंची बनू नका. बघा या ठिकाणी तुम्हाला शब्द दिलाय दरम्यान, बरोबर आहे. थोडं जर मागे तुम्ही जाऊन बघितला तर या ठिकाणी शब्द होता पर्यंत, बरोबर ना. मग 5 ते 19 पर्यंत. मग आता या ठिकाणी काय दिले दरम्यान. मग या दोन शब्दाला पहिले समजून घ्या. म्हणजे गणित पूर्ण वेगळा आहे, वाटायला दिसायला सेम दिसतं पण उत्तर वेगळे येणार आहेत. त्याचं कारण असं, तर बघा जर मी संख्या लिहिले 1 2 3 4 5 6 7 8, पहिल्यांदा प्रकारामध्ये आपण उदाहरण घेताना बघितलं होतं 3 ते 6 पर्यंत बोललो होतो. 3 ते 6 मध्ये आपण काय केलं, 3 ला पण समावेश केला, 6 ला पण, म्हणजे या सगळ्या संख्येची बेरीज केली. पण आता त्यांनी काय सांगितलंय, 3 ते 6च्या दरम्यान, म्हणजे त्याच्यामध्ये जेवढे आहेत त्यांच्याचीच बेरीज करायची आहे, सगळ्यांची बेरीज करायची नाही. मग आज कन्सेप्ट आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. बघा 1 2 3 4 हे 5 6 7, बरोबर, डॉट 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 असे जातात, 16 17 18 19 20 असंच जाणार ना. मग आपल्याला सांगितलंय 19 आणि ते 5, 5 ते 19च्या दरम्यान, म्हणजेच आपण याच्या मधल्या संख्या घेणार आहोत. म्हणजे आपली पहिली संख्या काय असणार आहे 6 आणि शेवटची संख्या काय असणार आहे ती 18. भागाकारात किती घेणार मी 2 गुणिले, आता एकूण संख्या काढताना आपली 30 प्रोसेस घ्यायची. बघा एकूण संख्या काढताना पण मी सांगितले की इथले अंक वापरा, इथले अंक वापरू नका, चुका होऊ शकतात. कारण की प्रश्नामध्ये आपण कधी कधी वेगळे अंक वापरतो गणितानुसार. म्हणून तर बोललो की शब्दातले गणितातले शब्द बदलले की गणित बदलतात. म्हणून गणित शब्द पकडायला शिका, म्हणजे प्रश्नच पकडायला शिका कसा आहे. मग 18 मधून 6 गेले, उरले किती या ठिकाणी 12, बरोबर. आधी एक करायला विसरायचं नाही, म्हणजे उत्तर किती आलं 13, सॉरी 13. आता या ठिकाणी पहिले काय करायची, बेरीज. काटछाट करायची नाही, म्हणजे भाग द्यायचा नाही. म्हणजे बेरीज किती येणार आहे यांची, जर बेरीज केला तर तुम्ही 24, भागाकारात किती 2 गुणिले 13. या ठिकाणी जर भाग दिला तर किती आलेला उत्तर 12, 12 गुणिले 13. 12 तेरी 156, ज्याला पाडेपाठ आहेत तो करू शकतो, नसेल तर 12 त्रिक 36 चे 6, हातचाले 3, परत 12 एक 12 आणि वरचे 3 म्हणजेच 15, 156. बघा मित्रांनो, मागच्या प्रश्नामध्ये उत्तर तेच प्रश्न होता, पर पर्यंत शब्द असल्यामुळे उत्तर 180 आलं. या ठिकाणी प्रश्न आला तर त्याचं उत्तर किती आलेलं आहे 156. म्हणजे